नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर काही कंपन्यांवर अपडेट आलेले आहे आणि मित्रांनो, या अपडेटचे रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर बघायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया केस ऑल्वेज इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1013.65 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -17.77%चे रिटर्न दिले आहे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास ₹1,1500 करोड. तर मित्रांनो, केस ऑल्वेज इंडिया लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी केस ऑल्वेज इंडिया लिमिटेडने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹1031.70 आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 8.26%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹1,00,00,000 जास्तीचा. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड साइन्स MOU विथ बिहार गव्हर्नमेंट फॉर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने बिहार गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्ससाठी. चला आता बोलूया JBM ऑटो लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,648.90 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 14.58%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास ₹20,000 करोड. तर मित्रांनो, JBM ऑटो सबसिडरी विन्स ₹1,800 करोड कॉन्ट्रॅक्ट फॉर 343 इलेक्ट्रिक बसेस फॉर अहमदाबाद BRTC. तर मित्रांनो, JBM ऑटो लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला अहमदाबाद BRTCसाठी 343 इलेक्ट्रिक बसेसचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे ₹1,800 कोटी. चला आता बोलूया स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹444 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 0.87%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹10,000 करोड जास्तीचा. तर मित्रांनो, स्टेर्लिंग अँड विल्सन बॅक्स ₹1,200 करोड सोलार प्रोजेक्ट इन गुजरात. तर मित्रांनो, स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडला गुजरातमध्ये सोलार प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्याची किंमत आहे ₹1,200 कोटी. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹3,629 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.34%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹5,00,000 करोड. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इंक्स ₹7,628 करोड डील विथ L&T फॉर K9 वज्रा T आर्टिलरी गन्स. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने L&T सोबत ₹7,628 करोड डील साईन केली आहे K9 वज्रा T आर्टिलरी गन्ससाठी. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,206 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5.97%चे
रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, रिलायन्स डिजिटल हेल्थ टू ॲक्वायर 45% स्टेक इन US बेस हेल्थ अलायन्स ग्रुप फॉर ₹84 करोड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स डिजिटल हेल्थ US बेस हेल्थ अलायन्स ग्रुपमध्ये 45% स्टेक ॲक्वायर करणार आहे 84 कोटी रुपयांमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.